या वाक्यामध्ये या दिलेल्या क्वेश्चन मधला आपला सगळ्यात महत्वाचा कीवर्ड कोणता असते. आणि आतापर्यंत आपण जिथे कुठे अनरिअलचा अभ्यास केलेला आहे तिथे आपण अनरिअल पास्ट असंच ते उच्चारलेलं आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक खूप मोठी हिंट आहे. MCQ स्वरूपातले जे प्रश्न असतात ते सोडवताना तुम्हाला तयारी करत असताना अप्रोच बिल्डिंग वरती सुद्धा भर देणं महत्वाचं आहे. अप्रोच बिल्डिंग करायचं म्हणजे काय, तर दिलेले ऑप्शन्स कसे एलिमिनेट करता येतील आणि आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. कारण प्रश्नामध्ये आपल्याला जे काही उत्तर असणार आहे हे समोर दिसतं, पण त्यातून आपलं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळणं तितकंच महत्वाचं असतं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही तयारी करत आहे त्यावेळेस तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं ठरतं. PYQचे अनालिसिस करणं हे आता सध्या अविभाज्य भाग आहे. तुम्हाला तयारी करत असताना या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी दिशा मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला एक कॉन्फिडन्स सुद्धा येतो. आपण PYQच्या सिरीजमध्ये कंडिशनल सेंटेन्सेसनी सुरुवात केलेली आहे. पहिलं जे लेक्चर आहे त्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं, त्याचे टाइप्स काय असतात आणि त्याचबरोबर प्रश्न कसे असतात ते पण बघितलेलं. बाकीचे जे आपले लेक्चर्स आहेत 2 पार्ट्स आहेत त्यामध्ये आपण प्रॅक्टिस केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण कंडिशनल सेंटेन्सेसचीच प्रॅक्टिस कंटिन्यू करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण PYQची ही जी सिरीज चालू केलेली आहे यामध्ये आपण 2015च्या पुढचे जे प्रश्न आलेले आहेत ते बघणार आहे. पण आपला पॅटर्न काय असणार आहे, रिसेंट प्रश्न आपण सुरुवातीला बघणार आणि मग जे आधीचे प्रश्न आहेत ते बघूयात. कारण रिसेंट पॅटर्न नक्की काय आहे हे आपल्याला सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये अंदाज येऊन जातो आणि मग आपल्याला हे ओल्ड क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी राहतात. ठीक आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीनेच हा फॉर्मॅट कंटिन्यू ठेवणार आहे. आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट 2017च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. इथे आपल्याला म्हटलेलं आहे चूज द करेक्ट सेंटेन्सेस. तुम्हाला या लेक्चरमध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस करायची असेल किंवा स्ट्रक्चर्सचा अभ्यास करायचा असेल तर आधी आपला जो फर्स्ट पार्ट आहे या सिरीजचा कंडिशनल सेंटेन्सेस PYQ पार्ट 1 तो व्हिडिओ आधी बघून घ्या, कारण तुम्हाला तिथे स्ट्रक्चर्स प्लस एक्सप्लेनेशन दोन्हीही गोष्टी बघायला मिळतील. ठीक आहे, नुसतीच प्रॅक्टिस केली तर तुम्ही परत फक्त जे काही ट्रिक्स आहेत हिंट्स आहेत तेच लक्षात ठेवणार, पण तुमचं बेसिक पक्क होऊ शकत नाही. त्यामुळे आधी स्ट्रक्चर्सचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या. प्रश्नाचं उत्तर कसं आलं हे बघत असताना कोणता रूल अप्लाय केलेला आहे हे आपल्याला शेवटी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं असणार आहे. तरीही एकदा बेसिकचा अभ्यास केला तर तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरेल. सेंटेन्सेस वाचायला सुरुवात करूयात. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे, हा आपला कीवर्ड आहे, हे विसरू नका. सेंटेन्स फर्स्ट काय आहे, इफ इट रेन्स द मॅच इज कॅन्सल्ड. इफ आय ईट चीज इट गिव्स मी इंडायजेशन. इफ आय विल हॅव टाइम आय शाल विजिट द एक्झिबिशन. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला जो एकदम सोपा रूल आहे, इफ सोबत शाल किंवा विलचा वापर करायचा नाही. त्यामुळे आपण सी सेंटेन्स करेक्ट आहे म्हणणारे ऑप्शन सुरुवातीला एलिमिनेट करूयात. आता आपल्याला ए की बी याबद्दल विचार करावा लागेल. जर तुम्ही ए सेंटेन्सचा विचार केला तर इथे V1 दिसत आहे आणि हे जे सेंटेन्स आहे द मॅच इज कॅन्सल्ड, इथे V3चा वापर दिसत आहे इज नंतर. म्हणजे हे सेंटेन्स झालेलं आहे पॅसिव्ह व्हॉइसचं आणि त्यामुळे ही वाक्यरचना इथे चुकते. ठीक आहे, इथे जर आपण सेकंड पार्टमध्ये कॉमा नंतरच्या वाक्यात पॅसिव्ह व्हॉइसचा वापर केलेला दिसत असेल तर आधीच्या वाक्यात म्हणजेच इफच्या वाक्यात आपल्याला शुड हॅवचा वापर असला पाहिजे आणि हे इथे दिसत नाही. त्यामुळे आपण हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे असं सांगूयात. आपलं जे आन्सर असणार आहे ते असेल आन्सर 3. क्वेश्चन नंबर 26चा आन्सर असेल ऑप्शन 3. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे यात आपण एकदम सुरुवातीचा जो सगळ्यात पहिला रूल बघितलेला प्रकारांमध्ये आपण जे बघितलं होतं तेव्हा इफच्या सेंटेन्सेसमध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर त्याच्या पुढे सिंपल प्रेझेंट सुद्धा येतं. ठीक आहे, हा एक खूप महत्वाचा रूल आपण बघितलेला, हा आपल्यासाठी रूल फर्स्ट आहे. आपण जे एक्सप्लेनेशन बघितलं त्यातला पहिला रूल इथे अप्लाय होतो. त्या लेक्चर्सची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे दिलेली आहे, त्यामुळे ते लेक्चर्स नक्की बघा. पुढचा प्रश्न बघूयात. MPSCच्या प्रश्नपत्रिकांचे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस यांचं रिपिटेशन झालेलं आहे का हे सुद्धा आपण बघत असतो. हा प्रश्न आहे, हा टॅक्स असिस्टंट 2016ला सुद्धा आलेला. त्यानंतर डिपार्टमेंटल ASOची जी परीक्षा होती त्याच्या पण 2016च्या परीक्षेत आलेला आणि क्लर्कची 2013ची जी परीक्षा झाली होती तिथे सुद्धा हा प्रश्न रिपीट झाला होता. ठीक आहे, यातले काही सेंटेन्सेस आहेत जे रिपीट होतात. आपण काल पण बघितलं होतं की स्टडी, वर्क आणि रेन या शब्दांचं थोडंसं ऑब्सेशन आहे आयोगाला. यावरती बरेच प्रश्न कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये दिसतात. पण मी काय सांगितलं होतं की याचं पाठांतर करू नका, स्ट्रक्चर समजून घ्या. ठीक आहे, स्ट्रक्चर समजून घ्या. आपण सेंटेन्सेस वाचायला सुरू करूयात. इफ शी वर्क्स रेग्युलरली शी मे अचीव गोल. इथे आपण प्रेझेंट मधलं मोडाल वापरलेलं आहे.
नेक्स्ट आहे इफ यू स्टडीड हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. थर्ड सेंटेन्स आहे इफ यू हॅड ट्राईड यू कुड हॅव ड्रिव्हन अ कार. ओके, आता आपल्याला हे सेंटेन्सेस ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस कन्फर्म सी करेक्ट आहे हे दिसतं, कारण हॅड ट्राईड आणि त्यानंतर पास्ट मधलं मोडाल हॅव आणि V3 ही वाक्यरचना परफेक्ट आहे, त्यामुळे सी आन्सर आपलं असू शकतं. त्यामुळे पहिले जे दोन ऑप्शन्स आहेत हे आपण एलिमिनेट करायचे. ठीक आहे, आता आपल्याला सेंटेन्स बी करेक्ट की ए करेक्ट हे शोधावं लागणार आहे. सेंटेन्स बी मध्ये आपण स्टडीड हा शब्द लिहिलेला आहे आणि स्टडीड या शब्दासोबत आपण इथे वुडचा वापर करणं गरजेचं होतं, पण इथे आपण विलचा वापर केला, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट आहे. म्हणजे सेंटेन्स फर्स्ट करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 27चा आन्सर असेल आन्सर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इंजिनिअरिंगच्या प्रीला 2017 मध्ये विचारलेला. पिक आउट द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स बेस्ड ऑन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्स दिलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. इट इज नॉट लाईकली दॅट यू विल स्टडी हार्ड, सो यू आर नॉट लाईकली टू गेट अ फर्स्ट क्लास. हे सेंटेन्स आतापर्यंत आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. यात आपण जे सेंटेन्सेसचे स्ट्रक्चर्स बघितले त्यावरून सुद्धा बघूयात, पण त्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघा. इट इज नॉट लाईकली दॅट यू विल स्टडी हार्ड, सो यू आर नॉट लाईकली टू गेट अ फर्स्ट क्लास. ज्यावेळेस आपण नॉट लाईकली म्हणतो याचाच अर्थ काय, अनलाईकली, किंवा हे होणं थोडंसं अशक्य वाटत आहे. आणि आपण अशक्य वाटत आहे किंवा होणं पॉसिबल नाही हे कधी म्हणतो, ज्या वेळेस ती सिच्युएशन आपल्याला खरी वाटत नाही, म्हणजेच ती सिच्युएशन आपल्यासाठी अनरियल असते. आणि आत्तापर्यंत आपण जिथे कुठे अनरियलचा अभ्यास केलेला आहे तिथे आपण अनरियल पास्ट असंच ते उच्चारलेलं आहे, त्यामुळे ही तुमच्यासाठी एक खूप मोठी हिंट आहे. हे तुमचं बेसिक पक्का असेल तरच तुम्ही अचीव करू शकता. आपण आतापर्यंत हेच तर बघितलेलं आहे. बेसिकनी आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस कशा गोष्टी आपल्या पटकन लक्षात येतात हे इथे तुम्हाला समजत असेल. नॉट लाईकली म्हणजेच काय, अनलाईकली, म्हणजे असं होण्याची शक्यता कमी आहे आणि म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी अनरियल आहे. ठीक आहे, म्हणजे हे रिपीट करण्यामागचं कारण इतकंच आहे की तुम्हाला समजतं सुद्धा व्यवस्थित आणि थोडीशी रिव्हिजन पण होऊन जाते तिथल्या तिथे, म्हणून आपण हे एक्सप्लेनेशन बघितलं. मग आपण अनरियल पास्ट म्हणत आहे तर आपण पास्ट मधलं जे सेंटेन्स असेल ते शोधलं तर इथे फक्त एकच सेंटेन्स आपल्याला पास्ट मध्ये मिळतं आणि डिरेक्टली तुम्ही आन्सर टिक करू शकत होता. ओके, पण ज्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट नसेल समजली, इट्स ओके, आपण त्यांच्यासाठी दुसरी मेथड काय आहे ती बघूयात. जर आपण वाचत असताना इफ यू स्टडीड हार्ड हे आपल्याला V2 दिसत असेल तर इथे आपल्याला वुड प्लस V1 दिसत आहे आणि हे सेंटेन्स बरोबर आहे. इफच्या सेंटेन्समध्ये विल आलं म्हणून हे एलिमिनेट करायचं. त्यानंतर इफ यू स्टडी हार्ड इथे V1 आहे आणि इथे V2चा वापर झालेला दिसतो किंवा पास्ट मधलं दिसत आहे म्हणून हे सेंटेन्स एलिमिनेट होतं. मग आता आपल्यासाठी विचार करायला दोन ऑप्शन्स आहेत, कारण या सेंटेन्समध्ये जे चौथं आहे इफ यू स्टडी हार्ड इथे V1चा वापर झालेला आहे आणि इथे विल जे आपण नेहमी वापरतो ते स्ट्रक्चर इथे फॉलो होत आहे. मग जर दोन ऑप्शन्स एका वेळी बरोबर आहेत असं वाटत असेल तर मग परत एकदा प्रश्न येतो तो वाक्याच्या मिनिंगचा. मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं असेल की मिनिंगफुली सेंटेन्सेस, ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस करेक्ट असणं गरजेचं असतं, फक्त ट्रिक्स मागे लागून उपयोग नाही. आपल्याला मिनिंगफुली सुद्धा काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. म्हणजे इतकं बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांना असतं की वाक्यात काय दिलेलं आहे. इथे तुम्ही ज्यावेळेस वाक्य वाचता त्यावेळेस तुम्ही असं क्लिअरली दिलेलं आहे की नॉट लाईकली म्हणजे असं होऊ शकत नाही, त्यामुळे ही सिच्युएशन आपल्यासाठी अनरियल आहे, त्याचबरोबर इम्प्रोबेबल आहे. ठीक आहे, आणि आणखीन एक आपण शब्द बघितलेला हायपोथेटिकल आहे. म्हणजे अनलाईकली हा शब्द तुम्ही या 3 सेंटेन्सेसचे आपण जे टाईप्स बघत आहे यामध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकता. त्यामुळे आपल्याला सरळ सरळ आपलं उत्तर मिळालं असतं, कारण आपल्याला पास्ट मधलंच वाक्य शोधायचं होतं, कारण ही एक काल्पनिक इमॅजिनरी गोष्ट आहे. ठीक आहे, ही तुमच्यासाठी कळण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, हिंट आहे. ओके, आता आपल्याला आपलं उत्तर मिळत आहे. मग अशी आपण जर फक्त अनरियल पास्ट आहे इतकं ओळखून डिरेक्टली ऑप्शन 1 हे आन्सर आपलं सिलेक्ट करणार होतो. क्वेश्चन नंबर 28चा आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न बघूयात. या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इमॅजिनरी ऑर हायपोथेटिकल कंडिशन. ठीक आहे, आता आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण PYQचा अभ्यास करत असतो त्यावेळेस हे जे इथे इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल जी कंडिशन विचारलेली आहे हे आपल्याला पुढच्या एखाद्या परीक्षेमध्ये टाईप म्हणून सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे,
म्हणजे इथे तुम्हाला जे सेंटेन्सेस दिलेली आहेत ही सेंटेन्सेस तुम्हाला क्वेश्चनच्या जागी दिसतील आणि याचा टाईप कोणता ते ओळखा, हे असे प्रश्न सुद्धा फिरवून विचारण्याची पद्धत आहे आणि हे असं पॉसिबल आहे. त्यामुळे या सेंटेन्सेसचा अभ्यास करताना थोडा व्यवस्थित करावा लागेल. इंजिनिअरिंगच्या प्रिलियम्स 2017ला आलेला हा पेपर आहे. आता इथे आधीच सांगते की या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती थोडीशी दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, पण आपण जे जास्तीत जास्त स्ट्रक्चरनुसार आतापर्यंत जे बघितलं ते बरोबर येणार आहे ते आन्सर म्हणून आपण सिलेक्ट करणार आहे. सेंटेन्सेस वाचायला सुरुवात करूयात आणि कुठे जम्बलिंग होऊ शकतं ते आपण नंतर बघूयात. फर्स्ट सेंटेन्स काय आहे? इफ यू वेंट टू लंडन यू माइट सी द क्वीन. इफ यू वेंट टू लंडन यू मे सी द क्वीन. Had you gone to London, you might have seen the Queen. If you will go to London, इथे विल आलेला आहे, आपण हे पुढे वाचायचं सुद्धा नाही. ठीक आहे, इफच्या वाक्यामध्ये विल किंवा शाल येणार नाही. त्याच्यामुळे फोर्थ ऑप्शन जो आहे हा आपला एलिमिनेट होतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन पण बघा, V2 आहे आणि V2 नंतर आपल्याला इथे जे मोडाल वापरलेलं आहे हे सुद्धा पास्टमध्ये असणं गरजेचं होतं, पण इथे मे हे आपल्याला सिम्पल किंवा प्रेझेंट टेन्स मधलं मोडाल दिसत आहे, त्यामुळे आपण हे इनकरेक्ट आहे असं समजणार. मग आता हे जे दोन ऑप्शन्स आहेत इथे आपण स्ट्रक्चर वाईज बघितलं तर V2 वापरलेला आहे पास्ट मधलं मोडाल आणि त्यानंतर V1चा वापर, हे आपल्या परफेक्ट स्ट्रक्चरमध्ये बसणारे सेंटेन्स आहे म्हणून हे आपण करेक्ट समजूयात. पण आपण हे जे थर्ड सेंटेन्स आहे हे सुद्धा इनकरेक्ट आहे असं म्हणू शकत नाहीये, कारण आता कंडिशनल सेंटेन्सेसचे ज्यावेळेस आपण प्रकार बघतो त्यावेळेस आपण बघितलेलं होतं की इफ हे एक सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतं आणि इफ क्लॉजच्या वाक्याने सुरुवात होईलच असं नाही, कधी कधी मेन क्लॉजनी सुद्धा वाक्याची सुरुवात होऊ शकते. हा रूल आपण ऍक्च्युली कव्हर केलेला आहे, पण इथे डिस्कशन करणं गरजेचं आहे. हा इथे आत्ता लागू पडत नाही, पण हे सुद्धा माहिती असावं म्हणून आपण बघत आहे. मेन क्लॉजनी वाक्याची सुरुवात होऊ शकते आणि इफ वाक्याच्या मध्ये कुठेतरी येऊ शकतं. ठीक आहे, आपण जे एक्सेप्शन्स आहेत ना ते बघत आहेत. त्यातलं पहिलं एक्सेप्शन आहे, याबद्दल आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे, तसे प्रश्न सुद्धा बघितलेले आहेत. सेकंड एक्सेप्शन काय आहे? जर आपल्याला इफ हा शब्द गाळून वाक्य दिलेलं असेल तर त्याची रचना आपण बघायची आणि ते बरोबर आहे का नाही हे सुद्धा कळावं लागेल. इथे आपण काय म्हणत आहे? हॅड यू गॉन. आता इथे जर आपण हॅड यू गॉननी सुरुवात करत आहे याचाच अर्थ इफ यू हॅड गॉन असंच वाक्य असणार आहे, पण आपण याची सुरुवात केलेली आहे हॅड यूने. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे, कारण हॅड नंतर V3चा वापर केलेला दिसतो आणि पुढे जी वाक्यरचना असली पाहिजे माइट, हॅव, सीन, हे सुद्धा त्यांनी परफेक्ट त्या स्ट्रक्चरमध्ये बसवलेलं आहे. त्यामुळे असे सेंटेन्सेस सुद्धा करेक्ट आहेत असं आपण कन्सिडर करू शकतो. या प्रश्नाचं ऍक्च्युली फर्स्ट किंवा थर्ड असं दोन्ही ऑप्शन येऊ शकतं, पण जर स्ट्रक्चर वाईज आपण विचार केला तर पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते आपलं परफेक्ट बरोबर येत आहे, त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 29चा आन्सर फर्स्ट हे लिहू शकतो. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे इंजिनिअरिंग प्री 2017ला विचारलेला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला एक फिल इन द ब्लँकचा सिंपल प्रश्न दिसत आहे, पण हा प्रश्न आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जेव्हा फिलिंग द ब्लँक्सचे हे प्रश्न तुम्ही बघत आहात त्यावेळेस त्यांचं स्ट्रक्चर बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आत्ता एक आपण जो एक्सेप्शन मधला पहिला रूल बघितला की मेन क्लॉजनी सुद्धा वाक्याची सुरुवात होऊ शकते आणि इफ कुठेतरी वाक्याच्या मध्ये येऊ शकतं, हे सुद्धा इथे कव्हर होत आहे. ठीक आहे, त्यामुळे या वाक्याची सुरुवात मेन क्लॉजनी झालेली आहे आणि इफ हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज जे आहे हे वाक्याच्या मध्ये येत आहे. ठीक आहे, इफ ओनली इथे बघा. तर आपल्याला आता काय करायचं आहे, आपण ज्या वाक्यरचना बघितल्यात त्यातलं इफचं वाक्य आपल्याला इथे वापरायचं आहे. त्यामुळे आता सेंटेन्समध्ये आपल्याला सेकंड पार्टमध्ये कोणते मोडाल्स वापरलेले आहेत ते बघायचे आहेत. हे आपल्याला दिसत आहे कुड म्हणजे पास्ट मधलं मोडाल वापरलेलं आहे. त्यानंतर इथे हॅवचा वापर झालेला आहे का? नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्टार्ट जे आहे हे इथे आपण V1 म्हणून वापरतो. ही वाक्यरचना आपण कुठे बघत असतो? जर इफच्या सेंटेन्समध्ये V2 असेल तर. मग आता आपण V2 कुठे आहे ते शोधायचं. आता वाक्यात V2 शोधायचं म्हणजे प्रत्येक वेळेसच ईडी लागलेला शब्द शोधायचा असं नाही. ठीक आहे, हे शेवटला ईडी प्रत्यय आला म्हणजेच ते V2 फॉर्म आहे का नाही. हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्ससाठी झालं. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स हे काय असतात याबद्दल आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे काय? जिथे सब्जेक्टकडून परफॉर्म केलेली व्हर्बमधली ऍक्शन ही ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आणि या सेंटेन्सेसमध्ये आपण V2चा वापर करू शकतो. पण जर आपण एखादं टू बीचं रूप वापरत असेल, पास्ट मधले टू बीची रूपं कोणती आहेत? वॉज किंवा वर.
ठीक आहे. आणि ह्या सेंटेन्सेसमध्ये जर आपल्याला एखादं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल किंवा ती ॲक्शन आपल्याला परफॉर्म केलेली नाही असं दिसत असेल, ती कृती दिसून येत नसेल, तर आपण अशा इनट्रान्झिटिव्ह व्हर्बसाठी वॉज किंवा वेअरचा वापर करतो. ठीक आहे. आणि त्यासाठी हे सुद्धा आपण V2च कन्सिडर करत असतो. आता एक महत्वाची गोष्ट, आपल्याला काय बघायचं आहे? V2 बघायचं आहे. हॅड नंतर बीन वापरलं, हे झालं V3, त्यामुळे हे चुकलं. जॉन इज देअर हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. मग आपल्याला आता फक्त जॉन या कर्त्यावरून वॉज वापरायचं का वर वापरायचं हे फक्त समजून घ्यायचं आहे. आता परत एकदा एक महत्वाची गोष्ट, जॉन वर हे जर आपण वापरलं तर हे सेंटेन्स अनरियल कंडिशनचं होईल. बरोबर? अनरियल कंडिशन म्हणजेच काय? हे इम्प्रोबेबल होऊ शकतं. आणि आपण जी V2ची वाक्यरचना बघितलेली असते ही नेहमी अनरियल कंडिशन बद्दलच आपल्याला सांगते. ठीक आहे. त्यामुळे इथे जॉन वरच असायला पाहिजे होतं. इफ जॉन वॉज हे वाक्य ॲक्च्युली ग्रॅमॅटिकली तुम्ही फक्त विचार केलात तर जॉन नंतर वॉज येणार, पण आपल्याला कंडिशनल सेंटेन्स विचारलेलं आहे. इथे त्यांनी टाईप दिलेला नाहीये, कोणत्या टाईपचं एक्झाम्पल आहे विचारलेलं नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला पटकन गेस करता येणार नाही. पण यासाठी तुम्हाला बेसिक पक्का असणं किती महत्वाचं आहे तुम्हीच बघा. कारण जॉन या कर्त्यानंतर सुद्धा आपण इथे वर हेच हेल्पिंग वर्ब वापरणार आहे V2 म्हणून. कारण हे जे सेंटेन्स आहे हे क्लिअरली आपल्याला पास्ट बद्दल सांगत आहे आणि आपण याला काय म्हणणार? अनरियल पास्ट. हे सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्सचं आहे म्हणून हा एक्सेप्शन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्वेश्चन नंबर 30चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 31, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली एक्सप्रेसेस द प्रोबॅबल कंडिशन. आता आपण मगाशी जे बघितलं की एखादं सेंटेन्स तुम्हाला देऊ शकतात आणि त्याच्यावरून टाईप कोणता ते ओळखा असं येऊ शकतं आणि हे प्रश्न रिपीट होतात. राज्यसेवा 2016चा हा प्रश्न आहे हा. आणि मगाशी आपण जे डिस्कस केलं ते वर्क हा शब्द सगळीकडे कॉमन दिसतो, खूप प्रश्नांमध्ये वर्क हा शब्द आलेला असतोच. आणि आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कीवर्ड. तुम्हाला आतापर्यंत मी कीवर्ड्स कसे ओळखायचे, कसं फोकस करायचं हे सांगितलेलं आहे. या वाक्यामध्ये या दिलेल्या क्वेश्चन मधला आपला सगळ्यात महत्वाचा कीवर्ड कोणता? तर तो आहे प्रोबॅबल हा शब्द. ओके. आपण ज्या वेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण इम्प्रोबॅबल कंडिशन हा शब्द पण बघितलेला आहे. आणि इम्प्रोबॅबल कंडिशनला आपण काय म्हटलं होतं? अनरियल पास्ट. मी माझ्या सुरुवातीच्या अगदी म्हणजे जेव्हा डेली एक्सप्लेनेशनच्या सिरीजमध्ये पण मी अनरियल पास्ट जेव्हा शिकवलं होतं, सब्जेक्टिव्ह मूड जेव्हा शिकवला होता त्यावेळेसपासून आपण अनरियल पास्ट हा शब्द जसाच सारखा उच्चारत आहे. ठीक आहे. आधीच्या लेक्चर्समध्ये जरी तुम्ही बघितलं तर हा शब्द अनरियल पास्ट असा लक्षातच ठेवायचा. ही हिंट तुमच्यासाठी आहे. फक्त 2 ते 3 सेकंदात तुम्ही उत्तर शोधू शकता. अनरियल पास्ट म्हणजे आपल्याला पास्ट परफेक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजेच काय? हॅड प्लस V3 असायला पाहिजे किंवा मग आपल्याला V2चा तरी वापर केलेला दिसला पाहिजे. आणि असं जर सेंटेन्स असेल तर आपण ते आपला ऑप्शन पहिल्यांदा एलिमिनेट करून टाकायचं, कारण आपल्याला विचारलेलं आहे प्रोबॅबल कंडिशन. प्रोबॅबलचं एक्झॅक्ट अपोजिट, एक्झॅक्ट विरुद्धार्थी आहे इम्प्रोबॅबल. ओके. त्यामुळे हीच तुमच्यासाठी कीवर्डची गोष्ट आहे, हीच तुमची ट्रिक आहे. हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे की इम्प्रोबॅबल कंडिशन नसलेलं सेंटेन्स हे प्रोबॅबल कंडिशन असणार आणि आपण ते आन्सर लिहू शकतो. हे ऍक्च्युली एकाच सेकंदामध्ये असणारं उत्तर आहे. मी 2-3 सेकंद म्हटले, पण जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल तरी हार्डली एका सेकंदात तुम्ही हे आन्सर शोधू शकत होता. कारण इथे हॅड वर्क दिसत आहे, इथे पण हॅड वर्क आहे, इथे सुद्धा वर्क म्हणजे V2 वापरलेला आहे आणि पास्ट मधला आपल्याला कोणतंही वर्बचं फॉर्म नको होतं. आणि हे तिन्ही ऑप्शन्स जर एलिमिनेट होतात तर तुमचा आन्सर तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन फर्स्ट. आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आपण जे शिकत आहोत ते तुम्हाला प्रॅक्टिकली मी अप्लाय करून दाखवत आहे की आयोगाच्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण जे बेसिक पासून शिकत आहे ते कसं वापरायचं किंवा ते कसं लागू पडतं. ठीक आहे. तुम्हाला ही गोष्ट प्रॅक्टिकली सुद्धा मी करून दाखवत आहे आणि त्यामुळे बेसिक पक्क करा आणि मग तुमच्या या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत की तुम्ही याच्यामध्ये कसं इनोव्हेटिव्हली अभ्यास जो केलेला आहे तो प्रॅक्टिकली इनपुट करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 32, फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द बेस्ट अमंग द गिवन ऑप्शन्स. इथे तुम्हाला करेक्ट इनकरेक्ट नाही विचारलेलं, म्हणजे बेस्ट जे आहे ते शोधा, याचाच अर्थ करेक्ट आहे ते ओळखा. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इफनी सेंटेन्स चालू झालेला आहे, हे असणार आहे कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्सची सुरुवात ही इफनी होते, बरोबर. आणि आता इथे आपण वाक्य
फिल इन द ब्लँक्सच्या ज्या स्पेसेस आहेत त्या तशाच बघून वाचूयात. इफ आय डॅश राहुल आय डॅश अ न्यू बॅटरी. आता इथे आपण राहुल असलो असतो तर, हे म्हटलेलं कळलं तुम्हाला. एक महत्वाची गोष्ट, आणि फक्त एका जागेमध्ये तुम्हाला उत्तर मिळालं की तुमचा आन्सर तुम्हाला मिळणार. सेंटेन्स काय आहे? इफ आय डॅश राहुल म्हणजे मी राहुल नाहीये, पण जर मी राहुल असले असते तर. हे सेंटेन्स आहे अनरियल कंडिशन, अनरियल पास्ट. मी याला अनरियल पास्ट सारखं म्हणत आहे, आणि हे तुम्ही प्रॅक्टिकली बघत आहात की मी शिकवलेल्या गोष्टी कशा इथे प्रॅक्टिकली अप्रोच तुमचा कसा डेव्हलप झालेला आहे. तुम्ही फक्त एक फिल इन द ब्लँक इथे आपल्याला शोधायची आहे. आपला आन्सर आपल्या समोर. मी आत्ता राहुल नाहीये, पण जर मी राहुल असले असते तर, हे विचारलेलं आहे. अनरियल पास्ट बद्दल आपण एक खूप खूप इम्पॉर्टंट नियम बघितलेला होता, तो म्हणजे वाक्यामध्ये आय, वी, ही, शी, इट, दे किंवा कोणताही करता कोणतंही प्रोनाऊन येऊ दे, त्या वाक्यामध्ये आपण वर हेच हेल्पिंग व्हर्ब वापरतो. ही सिच्युएशन ऍक्च्युली आहे का? नाही, ही आहे इमॅजिनरी सिच्युएशन, आणि या इमॅजिनरी सिच्युएशन मध्ये हेल्पिंग व्हर्बचा वापर करत असताना फक्त आणि फक्त वर हेच हेल्पिंग व्हर्ब वापरतात. करता कोणताही असू दे, इट डझंट मॅटर. ओके, मग आता आपल्याला इथे कळलं की मला वर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं होतं. माझा आन्सर माझ्या समोर आहे, फक्त मी एक फिल इन द ब्लँक शोधली. कळलं तुम्हाला? आपण ज्या वेळेस कंडिशनल सेंटेन्सेसचा बेसिक अभ्यास केला होता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी डिस्कशनमध्ये बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर लेक्चर समजलं नसेल किंवा तुम्हाला लक्षात राहत नसेल तर परत परत बघा, पण तुम्हाला या गोष्टी परीक्षेच्या पूर्वी व्यवस्थित पक्क्या करायच्याच आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 32चा आन्सर एका सेकंदात, हार्डली 2 सेकंद, या पलीकडे तुम्हाला वेळ लागतच नाही. क्वेश्चन नंबर 32चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 4. पुढचं सेंटेन्स तरीही आपण कंप्लीट करूयात. इफ आय वर अ राहुल आय वुड बाय अ न्यू बॅटरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 33, फिलिंग द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट फॉर्म्स ऑफ व्हर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट्स. राज्यसेवा 2016. सेंटेन्समध्ये आपल्याला 2 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. इफचं सेंटेन्स आहे म्हणजे हे कंडिशनल सेंटेन्स आहे इतकं नक्की. ठीक आहे, आणि कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये आपण जे काही स्ट्रक्चर्स बघितलेले, सिंपल प्रेझेंट सोबत सिंपल प्रेझेंट, किंवा मग सिंपल प्रेझेंटच्या इफच्या सेंटेन्समध्ये पुढे सिंपल फ्युचर येऊ शकतो किंवा एखादा मोडल येऊ शकतं, अज्ञार्थी वाक्य सुद्धा असू शकतं, असे आपण बरेच प्रकार बघितलेले आहेत. आता इथे आपल्याला ते प्रॅक्टिकली अप्लाय करायचं आहे. इथे आपल्याला मीटचा कोणता फॉर्म वापरायचा व्हर्बचा ते विचारलेलं आहे, आणि त्याचबरोबर हॅव या शब्दाचं सुद्धा आपल्याला करेक्ट फॉर्म ओळखायचा आहे. ओके, हे खूप सोपं आहे, खूप सोपं उदाहरण आहे हे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे बघितलं होतं की इफच्या सेंटेन्समध्ये आपण विलचा वापर करत नाही किंवा शालचा वापर करत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे विल मीट जे दिलेलं आहे हे आपण सेकंड आणि फोर्थ ऑप्शन पहिल्यांदा एलिमिनेट करायचा. मग आपल्याला मीट दोन्हीकडे येणार हे तर कळलं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे मीट आपण V1 मध्ये वापरणार, हे कन्फर्म. आणि जर इकडे आपण V1 वापरत असेल तर इकडे आपल्याकडे 2च पॉसिबिलिटीज आहेत. एक तर आपण सिंपल प्रेझेंट वापरू शकतो, किंवा मग आपल्याला सिंपल फ्युचर किंवा एखादं प्रेझेंट मधलं मॉडेल वापरायचं आहे. आता एक महत्वाची गोष्ट, विल नंतर आपण हॅवचा वापर करतो का, असं आपण एकतरी स्ट्रक्चर बघितलंय का? नाही. जर आपण हॅवचा वापर करत असेल एखाद्या मोडाल नंतर, तर त्याच्या आधीचं जे मोडाल आहे हे पास्ट मध्ये पाहिजे. इथे तुम्ही वुड, शुड, कुड, माईट असं काहीतरी वापरलं असतं तर मग इथे हॅवचा वापर झाला असता. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला क्लिअरली विल नंतर हॅव येत नाही हे माहिती आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. आणि आपला आन्सर आपल्याला मिळत आहे क्वेश्चन नंबर 33चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन फर्स्ट. आपण इथे दोन्हीकडे सिंपल प्रेझेंटचा वापर करत आहे, म्हणजे इथे जे V1 मधलं वाक्य आहे तेच आपण V1 मध्ये इथे सुद्धा कंटिन्यू करत आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल, समजला असेल, आपण जे काही ट्रिक्स बघत आहे ते सुद्धा लक्षात आलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 34, सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न आहे. इफ यू मेट हिम ही माइट गाईड यू. हे सेंटेन्स करेक्ट आहे, आपल्या स्ट्रक्चरनुसार आहे, त्यामुळे आपण डिरेक्टली इथे मग ए ऑप्शन जिथे दाखवत आहे ते एलिमिनेट करायचं, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स. मग आता आपल्याला ऑप्शनमध्ये बी तर कॉमन दिसत आहे, म्हणून फक्त सी सेंटेन्स करेक्ट आहे का नाही तेवढं चेक करूयात. इफ शी वर्क्स रेग्युलरली, इथे V1चा वापर झालेला आहे, तर इथे पास्ट टेन्स मधलं मोडाल येणार नाही. इथे आपण एकतर सिंपल प्रेझेंट वापरू शकत होतो किंवा मग सिंपल फ्युचर, त्याच्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. हे
डेफिनेटली. त्यामुळे क्वेश्चन नंबर 34चा आन्सर काय असणार आहे? आन्सर ऑप्शन थर्ड. पुढचा प्रश्न बघूयात. आपल्या प्रॅक्टिस सेशन मधला हा आज आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. कम्प्लीट द सेंटेन्स चुझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. डिपार्टमेंटल ASO 2016. इफ यू स्टडीड हार्ड. आता इथे V2 चा वापर झालेला आहे, तर इथे आपल्याला पास्ट मधलं मोडाल पाहिजे, बरोबर. मग पास्ट मध्ये दाखवणारे मोडाल कुठले आहेत? विल नाही येणार, कारण हे प्रेझेंट मध्ये आहे. त्यानंतर वुड गेट आणि वुड हॅव गॉट असे आपल्याला दोन स्ट्रक्चर्स दिसत आहेत. जर इथे V2 असेल तर आपण इथे पास्ट मधलं मोडाल आणि त्यानंतर V1 चा वापर करतो. आणि जर इथे आपल्याला हॅड प्लस V3 दिसेल इफच्या सेंटेन्समध्ये, तर मग आपण इकडे पास्ट परफेक्ट म्हणजे पास्ट मधलं मोडाल, नंतर हॅव आणि V3 चा वापर करतो. ठीक आहे. त्यामुळे इथे आपल्याला V2 दिसत आहे, तर आपण इथे पास्ट मधलं मोडाल आणि V1 वापरणार. इतकं सिंपल आहे हे. क्वेश्चन नंबर 35चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन सेकंड. परीक्षेचा अभ्यास करत असताना जेव्हा वेळ असतो त्यावेळेस डिटेलमध्ये अभ्यास करायचा आणि परीक्षा जशी जशी जवळ येते तसं मग आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि मग आपले जे काही पॉईंट्स आहेत, जे वीक पॉईंट्स आहेत ते इम्प्रूव्ह करायचे, जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते अजून स्ट्रॉंग बनवायचे. अशी मेथड फॉलो करावी लागते, तरच तुम्हाला यश मिळू शकतो. इंग्लिश हा विषय दुर्दैवाने इतका निग्लेक्टेड आहे. स्कोरिंग विषय आहे. ऍक्च्युली खूप सिंपल गोष्टी असतात. तुम्ही आता जर हे जे सेशन आहे फक्त ही PYQची एक सिरीज कंडिशनल सेंटेन्सेसची सुरुवातीपासून बघितली तरीही तुम्हाला कळेल की आपण किती व्यवस्थित इंग्लिशमध्ये अभ्यास करू शकतो आणि किती छान सोप्या पद्धतीने सुद्धा स्कोर करू शकतो. इतकं डिटेलमध्ये PYQ अनालिसिस सोबत ग्रामरचं अनालिसिस किंवा ग्रामरचा टॉपिक तुम्हाला दुसऱ्या कुठेही मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील, तुमचं इंग्लिश ग्रामर व्यवस्थित पक्कं करायचं असेल, सोबतच व्होकॅब्युलरीचा सुद्धा अभ्यास करायचा असेल, तर आपल्या या ग्रामर सेंटरच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रॅक्टिसच्या MCQसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा अवेलेबल आहे. आणि आता लवकरच आपण खूप मोठा एक प्रोजेक्ट, एक खूप मोठं लेक्चर सिरीज चालू करणार आहे. त्या लेक्चर सिरीजची सुरुवात सुद्धा आपण पुढच्या आठवड्यात करत आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर अभ्यास आता या चॅनलवरती अवेलेबल होईल. आधीही आपले 100 पर्यंत व्हिडिओ अवेलेबल आहेत चॅनलवरती, ते तुम्ही सगळे बघू शकता. कारण प्रत्येक लेक्चरमध्ये बेसिक पासून सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. अगदी सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत तिथे थोडंसं आपलं टेक्निकल गोष्टी वगैरे थोड्याशा कमी पडत होत्या, पण आपण त्यामध्ये भरपूर इम्प्रोव्हायझेशन केलेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला बेनिफिट व्हावा हा एकच उद्देश आहे. जे शिकवलेलं आहे हे तुम्हाला 100% समजणार आणि त्याचा तुम्हाला परीक्षांमध्ये उपयोग करता येणार, हे सुद्धा तितकंच खरं आहे. हा चॅनल जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.